नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील ॲड पुवा परांजपे या शाळेमध्ये आहोत. आपण पाहू शकता की गुरुवारी अण्णासाहेब विजापूरकर स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी आंतरशालेय बौद्धिक स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. नक्की काय आहे ती स्पर्धे त्यासुद्धा आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि काही विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकवर्ग आहे यांचे देखील आपण थोड्याशा प्रतिक्रिया घेणार आहोत. दिव्याच्या समयीला ज्योतीला पाहून म्हणावेस वाटते की हे ज्योती तुझ्या तेजाने हे पवित्र प्रांगण उजळू दे. दीपप्रज्वलन हा केवळ संकेत नाही, तो संकल्प आहे. अज्ञानरूपी अंधार नष्ट करण्याचा संकल्प, तेजाचा वारसा जपण्याचा, प्रकाशमान कार्य घडवण्याचा संकल्प. चला करूया हा तेजस्वी संकल्प. दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा. दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा. दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा. दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा. दीप लावूया सामर्थ्याचा, प्रकाश पसरेल विवेकाचा. हा विवेक सर्वांच्या हृदयामध्ये जागावा, हीच सद्भावना, हीच मनोकामना. यशाचा दीप नेहमीच चकाकतो प्रयत्नांच्या काटेरी वाटेवरती. मनोभावे पूजनाने तुझ्या नवचैतन्या, जसा सूर्य रोज नव्याने उगवतो तसाच स्वतः जाऊन दुसरवणारी आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथदारी सर्वांनी मिळून आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घेऊया. प्रास्ताविकेतून मी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय प्रोफेसर तथा अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय आंतरशालेय बौद्धिक स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असलेले आमच्या नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक आदरणीय महेशभाई शहा, ज्येष्ठ संचालक सुनबा गोपाळे गुरुजी, सर्व शाळांचे आलेले अध्यापक, सर्व परीक्षक, सर्व विद्यार्थी, या शाळेचे माजी विद्यार्थी, माझ्या शाळेचे सर्व अध्यापक, आलेले स्पर्धक विद्यार्थी, मी सर्वांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीने आणि नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो. सांगायला आनंद वाटतो की या स्पर्धेचं जे नियोजन आहे, हे नियोजन करत असताना गेली 35 वर्ष या ज्या स्पर्धा आहेत, या स्पर्धा अव्याहतपणे या ठिकाणी चालू आहेत. आज जवळजवळ मावळ तालुक्यात एकूण 100 शाळांना ही परिपत्रकं जरी दिलेली असेल तरी आत्तापर्यंत जवळजवळ 48 शाळांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आज पारितोषिक ठेवत असताना सुद्धा ज्या देणगीदारांनी या ठिकाणी देणगी ठेवलेली आहे, या सर्व देणगीदारांचं मी प्रथमतः शाळेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आज जवळजवळ शाळेमध्ये 3 लाख रुपये या ठिकाणी ठेव स्वरूपामध्ये या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे. उरलेला जो खर्च आहे तो खर्च सुद्धा आपल्याला नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या मार्फत या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण पहिला जो क्रमांक आहे तो क्रमांक 700 रुपये ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र, दुसरा जो क्रमांक आहे तो 600 रुपये ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र, तृतीय क्रमांक जो आहे तो 500 रुपये ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक,
शिवाय उत्तेजनार्थ सुद्धा या ठिकाणी रक्कम या मुलांना दिली जाते। आणि ही स्पर्धा गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी जी चालू आहे ती अत्यंत चुरशीची स्पर्धा या ठिकाणी झालेली आपण पाहिलेली आहे। गेल्या वर्षी तुम्ही जर पाहिलेलं असेल तर पर्यावरणाचा संदेश या ठिकाणी देण्यात एका विद्यार्थिनीने खूप छानपैकी या ठिकाणी आपलं वक्तृत्व या ठिकाणी सादर केलेलं होतं। आणि म्हणूनच या वर्षी सुद्धा आपण ज्या विषयांची निवड केलेली आहे ती सर्व निवड खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी असणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांनी या ठिकाणी केलेली आहे। आणि यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पाठांतर स्पर्धा असेल यामधून या ठिकाणी आपलं कौशल्य दाखवून या ठिकाणी ही स्पर्धा पूर्ण करायची आहे। त्यासाठी जे परीक्षक लाभलेले आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे परीक्षण या ठिकाणी आपल्याकडे करत असतात। मी त्यांना सुद्धा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईन। आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, विशेषतः या ठिकाणी मारबूक मॅडम यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं अतिशय बारकाईने या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे। आपल्याला ज्या ज्या अडचणी असतील, ज्या ज्या शंका असतील त्या शंका या ठिकाणी जरी येऊन विचारल्या तरी चालेल, पण मला वाटतं आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका विचारायला लागणार नाही असं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी वर्गाच्या बाहेर फळ्यावरती या ठिकाणी मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे। त्यामुळे कुणाची कुठल्या प्रकारची अडचण होणार नाही। शक्यतो जे बाहेरगावून आलेले विद्यार्थी आहेत मी स्थानिक विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना विनंती करेन की आपला जो नंबर आहे, समजा 1ली ते 4थीचा गट आहे तो साधारणपणे स्थानिक पातळीवरचा आहे, पण 5वी ते 7वी, 8वी ते 10वी, 11वी 12वी हे जे वर्ग आहेत या वर्गांमध्ये लांबून आलेल्या ज्या शाळा आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल। कारण त्यांना पाऊस आहे, पावसाळी दिवस आहे। सध्या आपण परिस्थिती पाहतो की या ठिकाणी पाऊस कधी जोरात येईल याची खात्री आपल्यालाही देता येत नाही। त्यांची पहिली स्पर्धा होईल आणि मग पाठीमागून जवळच्या ज्या शाळा आहेत त्यांची या ठिकाणी स्पर्धा होईल। मी जास्त वेळ न घेता आपल्याला वेळेत स्पर्धा सुरू करायच्या आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कळतं जीवन कसं जगावं ज्यांना पाहून कळतं, अशा सत्कार्याला ज्यांचं पाठबळ नेहमीच मिळतं, अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा सन्मान करूया। संपन्न होतोय सत्कार सोहळा। आजच्या या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून लाभलेले सर्व शिक्षक यांचं देखील या ठिकाणी सत्कार सन्मान संपन्न होतोय। विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य करून सुजाण सुसंस्कृत पिढी घडवणारे या शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले, तसेच श्री एकविरा विद्यामंदिर प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष श्री सोमबा गोपाळे सर यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक कोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। मुख्याध्यापक कोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। कार्यक्रमासाठी जे परीक्षक म्हणून लाभलेले आहेत श्रीमती सुरेखा जाधव मॅडम, माजी मुख्याध्यापका असलेल्या मॅडमचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक कोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सौ देशमुख मॅडम यांचा सत्कार सोनकांबळे मॅडम यांनी करावा अशी, सौ मांडरेकर मॅडम यांचा सत्कार गोपाळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। सौ जाचक मॅडम यांचा देखील सत्कार गोपाळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। माझ्याकडे
सौ जाधव मॅडम, सौ सावंत मॅडम यांचा सत्कार मेहुलभाई शहा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कलापिनी संसद बालभवन केंद्रात सध्या प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या रांगडे मॅडम यांचा सत्कार टोपे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. टी.वाय. पाटील कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत असलेल्या शीतल कालेकर मॅडम यांचा देखील सत्कार शाळेचे मुख्याध्यापक टोपे सर यांनी करावा. तसंच डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये सध्या फार्मसी डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले गणेश मोरे सर यांचा सत्कार गोपाळे सरांनी करावा मी अशी त्यांना विनंती करते. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोकमान्य टिळक, संस्थापक सचिव गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांना अभिवादन करून कैलासवासी गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यस्मरणार्थ परवांच विद्यालयाने सुमारे 35 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या स्पर्धांचं प्रथम उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो या ठिकाणी. 35 वर्षापूर्वी एका वर्गात होणारी स्पर्धा, एका शाळेपुरती होणारी स्पर्धा आज तालुक्यातल्या 100 शाळांमध्ये पोहोचली आहे आणि त्यापैकी 48 शाळांमध्ये जवळजवळ 450 विद्यार्थी या स्पर्धेकरता आलेले आहेत. अतिशय मानाची, गौरवाची आणि भरघोस पारितोषिकाची ही स्पर्धा जिंकण्यासाठी तालुक्यातल्या 48 शाळा प्रयत्न करत आहेत आणि या शाळांचं नियोजन अतिशय देखणं चांगलं करण्याचं काम या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आणि त्यांचा सर्व स्टाफ यांनी केलेलं आहे. मी त्यांचं दोघांचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून प्रथम कौतुक करतो. या स्पर्धेच्या सहभागामध्ये माझा देखील 20 वर्षाचा मोठा सहभाग आहे. परंतु सर आज जरा अतिशय चांगली स्पर्धा म्हणून तालुक्यामध्ये गेला एक मानाचं स्थान मिळावं अशा प्रकारचं स्वरूप आलेलं आहे आणि हे आमच्या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आम्ही घेत असतो आणि तो कार्यक्रम त्यांचा पुण्यतिथीचा झालेला आहे. पण स्पर्धा ही त्यांनी निमित्तानं आहे आणि त्या निमित्तानं अण्णांनी केलेल्या कार्यांचा, गुरुवर्यांनी केलेल्या कार्यांचा आढावा विविध माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न स्पर्धा परांजपे शाळेने सुरू केल्या हा त्यांचा हेतू आहे. सुमारे 118 वर्षापूर्वी संस्थेचे संस्थापक चिटणीस म्हणून ज्यांनी आपल्या या तळेगावच्या मातीमध्ये म्हणजेच मावळ तालुक्याच्या मातीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची ज्योत लावली आणि पुढे ती गेले 16-17 वर्ष 116-17 वर्ष सातत्याने अखंडपणे हे शिक्षणाचं कार्य अव्याहतपणे चालू आहे.
तशी ही स्पर्धा देखील गेली 35 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. तालुका पातळीवर ही स्पर्धा आणि अशा प्रकारची स्पर्धा सर्वात मोठी फक्त मी त्यांनी शिक्षण संस्थेत गेली अनेक वर्ष काम करतोय. मला फक्त या ठिकाणीच असं जाणवतंय की ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सहभागाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लोकमान्य टिळक या देशामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी लढले आणि स्वातंत्र्य लढ्याची ही ज्योत आणि त्यांना ताकद देणारी मोठी यंत्रणा उभं करण्याचं काम राष्ट्रीय शिक्षणाच्या शाळेच्या माध्यमातून गुरुवर्यांनी या तळेगावच्या मातीमध्ये केलेलं आहे. नवीन समर्थ विद्यालय आणि या नवीन समर्थ विद्यालयाच्या 65 एकर जागेवरती गेली 117-18 वर्ष अण्णांनी लावलेलं हे जे रोपटं आहे त्याला जगवण्याचं काम नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ करते आहे. आणि त्यासाठी विविध प्रकारचे या शाळांमधून निर्माण होणारे विद्यार्थी असतील, राष्ट्रभक्त असतील, स्वावलंबी असतील, असे विद्यार्थी निर्माण करण्याचं ध्येय अण्णांनी सर्वांच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. आणि तेच काम आम्ही सर्वजण आज पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. अण्णांनी सुरू केलेल्या या शिक्षण संस्थेचा खूप मोठा पसारा व्याप झालेला आहे. लेडीज काम करत आहेत. पहिलीपासून तर इंजिनिअरिंग कॉलेजच्या डिग्री डिप्लोमापर्यंत शिक्षणाचं कार्य माध्यमिक शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असेल आणि इतर शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून अण्णांचं काम अजूनही आम्ही पुढे नेतो आहोत. आणि दरवर्षी काही नाही काहीतरी त्याच्यामध्ये नवीन फॅकल्टीची वाढ करण्याचा प्रयत्न अण्णांच्या आशीर्वादाने करतो आहोत. लोकमान्य टिळकांनी पहिल्या 12 वर्षामध्ये राष्ट्रीय शिक्षणावर इंग्रजांची करडी नजर असताना दिलेलं पाठबळ आणि त्यावेळी अण्णांच्या शाळेतून तयार झालेले राष्ट्रभक्त क्रांतिकारक यांच्या माध्यमातून देशाला एक तरुण वर्गाचा स्वातंत्र्याचा लढा पुढे नेण्यासाठी लागणारा तरुण वर्ग निर्माण करण्याचं काम अण्णांनी केलेलं होतं. स्वावलंबी शिक्षण, कार्यानुभवावर आधारलेलं शिक्षण अण्णांनी सुमारे 1906 सालच्या दरम्यान या परिसरामध्ये सुरू केलेलं आहे. आणि तेच काम अजूनही चालू आहे. देशामध्ये हजारो इंजिनियर देशाच्या विकासासाठी लागणारे इंजिनियर घडवण्याचं काम संस्था आता करते आहे. संस्थेची 2 इंजिनिअरिंग महाविद्यालये आहेत. त्या ठिकाणी विविध प्रकारचे देशाच्या प्रशासनासाठी, देशाच्या विकासासाठी लागणारे जे इंजिनियर्स आहेत त्यांची या ठिकाणी त्यांना शिकवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून अण्णांनी हेच काम सुमारे 100 वर्षापूर्वी केलेलं. शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा तो स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, स्वावलंबी झाला पाहिजे. अशा प्रकारचं शिक्षण अण्णांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि हे काम तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये पोहोचलं पाहिजे अण्णांचं काम. म्हणून या स्पर्धा सुरू केल्यात. या स्पर्धेसाठी या शाळेने जे केलेलं नियोजन आहे अतिशय स्तुत्य आहे, चांगलं आहे, कौतुक करण्यासारखं आहे. मी या सर्व विद्यार्थ्यांना, सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना, शाळांमधून आलेल्या सर्व शाळांनी पाठवलेले सर्व मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, मार्गदर्शक असतील, या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मी माझं या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. ॲडव्होकेट पुवा परंजपे विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री पोटे सर, नवीन आपले या संस्थेचे संचालक श्री गोपाळे गुरुजी, सर्व परीक्षक, तिथले सर्व शिक्षक आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. ज्या अण्णासाहेब विजापूरकरांनी ही संस्था वाढवली,
ते स्वतः अनेक वेळा तुरुंगात जाऊन आलेले आहेत, परंतु त्यांनी या संस्था वाढवण्याकरता शिक्षणाबरोबर इतर कला कौशल्याचं सुद्धा शिक्षण विद्यार्थ्यांनी मिळावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. जवळजवळ 25 ते 25 विद्यार्थी सुरू केली आज ही संस्था. जवळजवळ 10,000 विद्यार्थी या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आजच्या दिवशी या नात्याला स्मरण करण्याकरता या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेचे जे परीक्षक आहेत ते अत्यंत अभ्यासू असे परीक्षक आहेत आणि त्यांच्या नजरेतून तुमचे जे विषय आहेत ते अत्यंत बारकाईने बघितले जातील. विषय आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या शाळांमध्ये अण्णासाहेब विजय पुरस्कार कार्य नाही केलं अशा शाळांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आपण सर्वांनी ही परीक्षा अत्यंत मनापासून द्यावी, खेळीमेळीच्या वातावरणात द्यावी, जेणेकरून अण्णांचं कार्य जे आहे ते संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलं पाहिजे. आणि हे अण्णांचं जे कार्य आहे ते सर्वांना प्रेरणादायक असं कार्य आहे. अशा कार्याचा स्पर्धा आज आयोजित केली आहे. यामध्ये माझ्याबरोबर आलेले एकविराजचे अध्यक्ष श्री गोपाळ गुरुजी यांनी गेली 35 वर्ष या कार्याकरता खूप महत्त्वाची मदत केलेली आहे आणि त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या सखोल परिश्रमातून आजच्या ह्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चित सर्वांनी बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा हे माझे मनापासून धन्यवाद. सौ अंजली दोंगे मॅडम यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक पोटे सर यांनी करावा मी अशी त्यांना विनंती करते. तसेच बाली पर्यवेक्षक श्री थोरात सर यांचा देखील सत्कार पोटे सरांनी करावा मी अशी त्यांना विनंती करते. महाराष्ट्र न्यूज चॅनलचे वार्ताहर शिंदे सर आपण देखील आपला सत्कार स्वीकारावा अशी मी आपल्यास विनंती करते. तुझं नाव घे.
शिक्षणाची कमाल परीक्षा तरी मेळवीती गवाडे नवे राहिली देह मात्रे चिपाडे स्वभाषेतून शिक्षण दिल्याने असे ज्ञान होते कळे पाहिल्याने परी आपुली जाते बाळे थकुनी पहावे कुणी सर्व जाती फसुनी स्वदेशाची आली विपत्ती अवत्रा तरी सोडिना तुमा मोर निघता उठाव्यात जागे बहुत प्रवेशा नका जाऊ त्या काळ आजा तुकाचा प्रयत्न केल्याने श्रीन काय ज्याला तुम्ही बांधवो सहाय्य मनोळी तैसा पहिलाच केला समर्थ विद्यालय नाम शाळा अधिष्ठान हे ब्रह्मचारी व्रताचे तसे स्थान हे नीती संरक्षणाचे स्वधर्म स्वदेश स्वभाषाभिमान तसे ना कुठेही पाहाया समान तसे ना कुठेही पाहाया. धन्यवाद. ब्रह्मचारी व्रताचे तसे स्थान हे नीती संरक्षणाचे स्वधर्म स्वदेश स्वभाषाभिमान वसेना कुठेही पहाया समान स्वदेशी व्रताचा वाया यशाने बना शिक्षणाने स्वदेशी मनाने नसे याविने अन्य काही उपाय पुढे वा स्वदेशी स्मरा रामपाय विना द्रव्य गेले विना कष्ट केले मणीचे कोणीही प्रसिद्धीस नेले किती द्रव्य देऊ किती ठेवू मागे नका आणू वैसे मणी हेच मागे नका आणू वैसे मणी हेच मागे नका आणू वैसे मणी हेच मागे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव आहे पूर्व करायचे. माझ्या शाळेचे नाव आहे विद्यालय बेळगावमध्ये. मी माझ्या शाळेला सुरुवात समन्वित विद्यालय नाम शाळा नदी नदी स्थापिली मोक्षशाळा प्रश्नाशांतरकाय द्यावे समक्ष येऊन जनी पहावे घरी शास्त्र विद्या खरात प्रबोध खरे ज्ञान विज्ञान आणि शोध अशा गोष्टीचे नाव नाही जगात कशाला रहावे अशा शिक्षणात प्रधानत्व पावे जिथे नाम भाषा जिथे मेळवी अर्धचंद्र स्वभाषा तिथे स्वाभिमान कसा होय ठाणा अशा पारतंत्री असे देश सारा जये निर्मिले कष्टकारी हमाल
नकावाच जागे बहुद्रव्य वेचा, नका जाऊ द्या काळ आता सुखाचा, प्रयत्न केल्या यश येन काय, ज्याला तुम्ही बांधव हो सहाय, म्हणून तैसा पाहिलाच केला, समर्थ विद्यालय नामशाला, अधिष्ठान हे ब्रह्मचारी व्रताचे, तसे स्थान हे नीती संरक्षणाचे, स्वधर्म स्वदेश स्वभाषाभिमान, बसेना कुठेही पहाया समान, स्वदेशी व्रता चालवाया यशाने, बना शिक्षणाने स्वदेशी मनाने, नसे याविने अन्य काही उपाय, पुढे भा स्वदेशी स्मरारापाय, विना द्रव्य गेले विना कष्ट केले, मनीचे कोणी गीत सिद्धीस नेले, किती द्रव्य देऊ किती ठेवू मागे, नका आणू ऐसे मनी हेच मागे, नका आणू ऐसे मनी हेच मागे, नका आणू ऐसे मनी हेच मागे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्वयंपाक गोरख जाधव, इयत्ता 7वी शाळा पवना विद्या मंदिर पवनानगर. समर्थ विद्यालय नामशाला, नवी नवी स्थापिली योगशाला, प्रश्न आशा उत्तर काय द्यावे, समक्ष येऊन जणी पहावे, खरी शास्त्र विद्या खरा तत्वबोध, खरे ज्ञान विज्ञान आणि शोध, अशा गोष्टीचे नाव नाही जगात, कशाला रहावे अशा शिक्षणात, व्हावे जिथे आंग्ल भाषा, जिथे मेरवी अर्धचंद्र स्वभाषा, तिथे स्वाभिमाना कसा होय खारा, अशा पारतंत्र्य असे देश सारा, जरी निर्मिले कष्टकारी हमाल, दया मानिती शिक्षणाची कमाल, परीक्षा तरी वेळ रीती घबाडे, नव्हेला विविधे माते चिपाडे, स्वभाषे तुम्ही शिक्षणाने भल्याने, तसे ज्ञान होते कळे पाहिल्याने, परिया फुले जाती बाळे थकुनी, पहावे कुणी सर्व जाती फसुनी, स्वदेशासी आली विपत्ती अपद्रा, तरी सोडी नाका तुम्हा घोर निद्रा, उठावाच जागे बहुद्रव्य वेचा, नका जाऊ द्या काळ आता फुकाचा, प्रयत्न केल्या यश येन काय, ज्याला तुम्ही बांधव हो सहाय, म्हणून तैसा पहिलाच केला, समर्थ विद्यालय नामशाला, अधिष्ठान हे ब्रह्मचारी व्रताचे, तसे स्थान हे नीती संरक्षणाचे, स्वधर्म स्वदेश स्वभाषा विमान, वसेना कुठेही पहाया समान, वसेना कुठेही पहाया समान,
वसेना कुठेही पहाया समान. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समर्थ संतोष पडव. इयत्ता तिसरी. माझ्या शाळेचे नाव पवनार प्राथमिक विद्या मंदिर. मी तुमच्यासमोर गुरुवारी अण्णासाहेब विजापूरकर यांचे पद्य सादर करत आहे. समर्थ विद्यालय नामशाला नवी नवी स्थानी लोकशाला. प्रश्नांच्या उत्तर काय द्यावे समक्ष एवढी तुम्ही पहा. शास्त्र विद्या करा तत्वबोध करे ज्ञान विज्ञान अनेक शोध. अशा गोष्टीचे नाव नाही जगात कशाला रहावे अशा शिक्षणात. प्रधानत्व पावे जिथे आंग्ल भाषा जिथे मेळवी अर्धचंद्री स्वभाषा. तिथे स्वाभिमाना कसा होय खरा अशा पारतंत्र्य असे देश सारा. जय निर्मले कष्टकारी हमाल कया मानिती शिक्षणाची कमाल. परीक्षा तरी मेळविती धगाडे नवे राहिली देह मात्रेची पाडे. स्वभाषेतून शिक्षणादी धड्याने कसे ज्ञान होते कडे पाहिल्याने. परिया फुली जाती बाळे पकडून पहावे तुम्ही सर्व जाती फसवून. स्वदेशाची आली विपत्ती अभद्रा तरी का सोडीना तुम्हा घोर निद्रा. उठावाच जागे बहुद्रव्य वेचा नका जाऊ द्या काळ आता फुकाचा. तेव्हा 3-4 वर्षांची असेल. आम्ही त्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होतो. तो दिवस आला. माझा शाळेचा पहिला दिवस. नवीन ड्रेस, डब्बा, दप्तर, युनिफॉर्म, पाटी आणि पेन्सिल अशी सगळी जय्यत तयारी करून माझी जोडी अगदी उत्साहात शाळेला जायला निघाली. अगदी आनंदात आम्ही शाळेच्या गेटपर्यंत गेलो आणि आईने जसा माझा हात सोडला तसं मी एकाएकी जोरात भोकाड बसरला. तिथे ती नवीन जागा, अनोळखी माणसं बघून तर माझं दाबच दरडलं. पण बहुतेक तिथल्या बाईंना या सगळ्याची चांगली सवय होती. त्यांनी माझा हात पकडला आणि मला आत नेलं. त्यांनी मला कसं समजावलं. तिथे काही मुलं खेळत होती तर काही माझ्यासारखी. मग मी हळूहळू त्या खेळण्यामध्ये रमले. हळूहळू मला शाळेत जाणं आवडू लागलं. तिथे पण मागच्या वर्षी माझ्या बाबांची बदली तळेगावला झाली. तिथे माझी ॲडमिशन प्राथमिक शाळा इथे झाली. आई बाबांना सगळ्यात जास्त टेन्शन माझ्या शाळेचं होतं. आता पुन्हा नवीन वातावरण कसं होणार आता. मी पहिल्या रात्री छान तयारी करून आई बाबांसोबत शाळेच्या गेटवर गेले. आता मला थोडंसं समजत होतं पण मनात थोडीशी धाकधूक होती. तिथे गेल्यावर मी एकदम चकित झाले. इथे छान छान मोठी रांगोळी काढली होती. आम्हा नवीन मुलांसाठी मस्त चॉकलेट आणि फुलं घेऊन आमचं स्वागत झालं. आम्ही जेव्हा शाळेच्या आत गेलो तेव्हा लेझीम आणि ढोल सुद्धा होता. मला ही शाळा पहिल्याच दिवशी खूप आवडली. मला काही ओळी गुणगुणाव्याशा वाटल्या. ही आवडते माझ मनापासून शाळा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे मोनिका चंद्रकांत. मी इयत्ता 11वी शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे श्रीमती लालवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, कावला. कसे साचले शेवाळ इथल्या निर्मळ पाण्यावरी. कसे साचले शेवाळ इथल्या निर्मळ पाण्यावरी. प्रत्येकाचाच डोळा आहे छणछणणाऱ्या नाण्यावरी. प्रत्येकाचाच डोळा आहे छणछणणाऱ्या नाण्यावरी. बरोबर ना? चला तर मग सुरू करूया. माझ्या भाषणाचा विषय आहे भ्रष्टाचार मुक्त भारत. माणसाच्या हृदयामध्ये धुमसणार इवलिशा ज्योतीने पेट घेतलाय की त्यातून जन्माला येतो भ्रष्टाचारासारखा भयानक वाना, जो की आज भस्मासुरासारखा देशभर पसरत आहे. यामध्ये होरपळला जातो मात्र सामान्य माणूस. गरीब श्रीमंत ही दैर्य अधिकच रुंदावत चाललेली आहे. त्यागाची संस्कृती असणाऱ्या आपल्या भारत भूमीतून भोगाची विकृती वाढत चाललेली आहे. सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या जवानांच्या शवपेट्यांमध्ये भ्रष्टाचार होतो आहे. भूकंपामध्ये मेलेल्या माणसांच्या टाळवरील लोणी खाणारी बिघाड वृत्तीची माणसं निर्माण होत चाललेली आहेत. भ्रष्टाचार करणारी लोक आपणच आहोत आणि थांबवण्यासाठी प्रयत्नही आपणच करत आहोत. या परिस्थितीला कोणी एक नाही, समाजातील अनेक घटक जबाबदार आहेत.
राजकारणी मंडळी या महागाई वृक्षाला खतपाणी घालून त्याला अधिकच बळकट बनवत आहेत. काही अपवाद सोडले तर प्रशासकीय अधिकारी या रांगेत हात धुवून घेत आहेत. असे कोणते क्षेत्र शिल्लक नाही तिथे भ्रष्टाचाराला स्पर्श झालेला नाही. मानव हा एक दगड झालेला आहे. ना मन ना माणुसकी राहिली. माणुसकीच नाही राहिली तर त्याचा जगात राहून फायदा काय? भ्रष्टाचार थांबवण्यास आपण कठोर निर्णय घ्यायला हवे. हा भ्रष्टाचार लवकरात लवकर थांबवला नाही तर तो संक्रमक रोगासारखा पसरत राहील. लाच देणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु आजकालची वास्तवता बघता जर कोणी लाचदार पकडले गेले तर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांना पकडले गेले तर पोलीस स्टेशनमध्ये परत पुन्हा लाच देऊन त्यांना सोडवले जाते. हेच चालू राहिलं तर समाजाला नष्ट व्हायला काही वेळ लागणार नाही. शासनाने याविषयी कठोर निर्णय घ्यायला हवे. आता तुम्हीच बघा ना, शासनाकडून मिळालेले पैसे आपल्यापर्यंत पोहोचतात का? हे मधले पैसे खातं तरी कोण? शासनाकडून रस्त्यासाठी मिळालेले पैसे हे चांगला रस्ता बनवण्यासाठी मिळाले असतात. परंतु जे मिळतात पैसे पूर्ण पैसे आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. कच्च्या मालातला कसा पण रस्ता बनवतात त्याला एका वर्षात लगेच खड्डे पडून जातात. याच्यात माल खातं तरी कोण? असा विचार करून स्वतःपासून सर्वांनी सुरुवात केली पाहिजे. शासनाला आपण सर्वांनी मिळून एक कठोर ह्याच्यावरती निर्णय घ्यायला भाग पाडले पाहिजे. सर्वांनी मिळून एक भ्रष्टाचार मुक्त समाजाची स्थापना करायला हवी. तेव्हा कुठे हा भ्रष्टाचार थांबवण्याचा आपल्याला मदत मिळू शकते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या शाळेचं नाव कृष्णराव बेंडे इंग्लिश मीडियम स्कूल आहे. मी आज तुम्हाला होय मी नदी बोलते या विषयावर काही माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चिंतने लक्षपूर्वक ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती. होय मी नदी आहे. मला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे नदी, नहर, सरिता, प्रवाहिनी, जलदायिनी इत्यादी. माझी गती, माझा स्वभाव यावरून लोक मला या नावांनी ओळखतात. जिथे मी सरसर करीत राहते तिथे मला सरिता म्हटले जाते व जिथे माझा प्रवाह नेहमी अखंड असतो तिथे मला प्रवाहिनी म्हटले जाते. मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाते व त्या ठिकाणाचे जीवन सुखी व समृद्ध बनवते. त्यामुळे मला जीवनदायिनी म्हटले जाते. माझे जन्मस्थान म्हणजेच उगमस्थान हे पर्वत आहे. पर्वतावरून मी झऱ्याच्या स्वरूपात खळखळ वाहत पर्वताच्या पायथ्याशी येते. इथेपर्यंत पोहोचताना माझ्या मार्गात खूप अडथळे येतात. मोठमोठे खडक, मोठे वृक्ष माझ्या मार्गात येऊन सुद्धा मी अजिबात थांबत नाही. कधी वेगाने तर कधी शांतपणे हळूहळू मंद गतीने पुढे मार्गक्रमण करत जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणाचे भूप्रदेश, पशुपक्षी, तेथील परिसर, झाडे झुडपे टवटवीत व हिरवेगार बनवते. माझ्या या कामाची पोचपावती मला बालकवींच्या कवितेतून मिळते. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे आणि श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. मग काय माझ्या आनंदाला सुद्धा पारावार उरत नाही. नाग, मोडी, वेडी वाकडे वळणे घेत मी सुद्धा प्रवाहित होते. मला एका ठिकाणी थांबायला मुळीच आवडत नाही. झरा, ओढा, नदी बनून मी माझे अस्तित्व सागरामध्ये विलीन करते. मित्रांनो, माझ्या पात्रात अनेक जलचर प्राणी अधिवास करतात. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये उद्योगासाठी करता. माझ्या प्रवाहावर विविध प्रकल्प करून तुम्ही तुमचे जीवन अजून समृद्ध करू पाहिले. त्याच्याने मलाही धन्य वाटले. माझ्या प्रवाहावर तुम्ही धरण बांधून त्याच्या उपयोगाने वीज निर्मिती केली. त्यामुळे तुम्ही रात्रीचा दिवस करू शकता. पण माझी तुमच्या सर्वांकडे एकच कळवायची विनंती आहे. तुम्ही केलेली प्रगती खरोखर उल्लेखनीय आहे. परंतु तुम्ही जे कारखान्याचे दूषित पाणी, घरातील सांडपाण्याचा कचरा माझ्यात टाकता, मला प्रदूषित करता धनकचरा एका ठिकाणी जमा झाल्यामुळे माझ्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी सकल भागात पाणी जमा झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. माझ्या पाण्यातील जलचर गुदमरून जातात. एकीकडे तुम्ही मला माता म्हणता, माझी पूजा करता, तेच पूजेचे निर्मल्य माझ्यात असता. सांगा कोण करणार मला स्वच्छ, कोण करणार मला पूजेप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ? मला
कोण करणार मला पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ? मला आपली म्हणणाऱ्या लोकांकडून होणारी माझी ही दुरावस्था मला सहन होत नाही. मला माझ्या उपकाराची ही अशी परतफेड करता. मी तुम्हाला पुन्हा एकदा सावधान करते, मला प्रदूषित करणे म्हणजे संपूर्ण मानवजातीचाच विनाश. कारण की जर तुम्हाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी भेटले नाही, शेतीसाठी पाणी भेटले नाही, तर तुम्ही खाणार काय आणि पिणार काय? तेव्हा वेळेत सावधान व्हा. तुमच्या भविष्याचा विचार करा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होण्याच्या अगोदर योग्य निर्णय घ्या. कारण जल हे जीवन आहे आणि जल हे तो कल आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.